महाराष्ट्रात जसं 2022 मध्ये शिवसेनेसोबत आणि 2023 मध्ये राष्ट्रवादी सोबत घडलं तसाच प्रकार आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल सोबत घडतोय। तब्बल 58 आमदारांनी बंड करत विधानसभेत स्वतंत्र गट स्थापन केलाय आणि पक्षावर दावाही सांगितलाय। ममता बॅनर्जी यांच्यासाठी पश्चिम बंगालची सत्ता गमावण्यापेक्षा सुद्धा हा मोठा धक्का आहे। पाहूया। पश्चिम बंगालची सत्ता गेल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षातही आता फूट पडली आहे। टीएमसीच्या 80 पैकी 60 आमदारांनी वेगळा गट स्थापन करून थेट आम्हीच खरा तृणमूल पक्ष असा दावा केलाय। विशेष म्हणजे ज्या वृत्तब्रत बॅनर्जी यांची ममता बॅनर्जींनी पक्षातून हकालपट्टी केली, त्याच वृत्तब्रत बॅनर्जींच्या नेतृत्वात टीएमसीच्या 60 आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आणि त्याच गटाला पश्चिम बंगालच्या विधानसभा अध्यक्षांनी मान्यताही दिली। थोडक्यात 2022 मध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि 2023 मध्ये राष्ट्रवादी जशी फुटली तशीच फूट यंदा पश्चिम बंगालच्या टीएमसी मध्ये पडली। शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या बंडानंतर शिंदेंसह अजित पवारांच्या नेत्यांनी स्वतःचा गट मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी असल्याचा दावा केला होता। त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सभागृहामधलं बहुमत गृहीत धरून त्यांना मान्यताही दिली। तशीच गोष्ट पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी सोबत घडली आहे। म्हणजे आता पश्चिम बंगालच्या विधानसभेत वृत्तब्रत बॅनर्जी हे तृणमूल पक्षाचे प्रमुख असतील आणि विधानसभेच्या बाहेर ममता बॅनर्जी पक्षाच्या प्रमुख असतील। 294 पैकी पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी भाजपकडे 207 आमदार आहेत। ममता बॅनर्जींच्या तृणमूलचे 80 आणि इतर मिळून 6 आमदार आहेत। आता तृणमूलच्या 80 पैकी 58 आमदार फुटलेत। माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या समर्थनार्थ 22 आमदार उतरले आहेत, तर तृणमूलचे बंडखोर वृत्तब्रत बॅनर्जींकडे 58 आणि इतर 2 अशा 60 आमदारांचे समर्थन आहे। सभागृहामधल्या संख्याबळावर विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर गटाला मान्यता दिली। त्यावेळी वृत्तब्रत बॅनर्जी हे आता पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते झाले। विशेष म्हणजे टीएमसी फुटणार आणि फुटणाऱ्या गटाला मान्यताही मिळणार हे पश्चिम बंगालमधले भाजपचे नेते आधीपासूनच सांगत होते। जिंदगी में कभी नहीं सुना है कोई पार्टी अपना विधायक का सही सिग्नेचर वो भी जाल करते हैं। हाँ, वो लोग फ्रॉड फर्जी होता ये कभी नहीं सुने देखे है। 1 2 है पार्टी टूटने वाले है। 3 है आगे देखा जाएगा। ये तो पार्टी में दूसरा कोई भी अगर जास्ती विधायक एक तरफ रहेगा तो उसी का बनेगा। तो स्पीकर को तो देखना पड़ेगा जो स्ट्रेंथ किसके साथ है ना। लेजिस्लेचर पार्टी होता है जो अपोजिशन के लीडर जो होंगे उसमें ज़्यादा संख्या कौन दे सकता, किसका नाम वो प्रपोज कर सकता स्पीकर के पास। बस एकीकडे आज पक्ष फुटलेला असतानाच दुसरीकडे ममता बॅनर्जींचे भाचे आणि टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जींच्या घरावर ईडीचा छापा पडला। ईडीची तब्बल 4 पथकं अभिषेक बॅनर्जींच्या घरी धडकली। 5 दिवसांपूर्वी अभिषेक बॅनर्जींना मारहाण झाली होती। त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। दगडफेकीत हेल्मेट घालून त्यांना सुरक्षा दलानं बाहेर काढलं होतं। त्यानंतर आता त्याच अभिषेक बॅनर्जींच्या घरावर ईडीचा छापा पडलाय। थोडक्यात सत्ता गेल्यानंतर ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षासाठी हा मोठा कठीण प्रसंग ओढवलाय। 5 दिवसांपूर्वी त्यांच्या 2 खासदारांवर जीवघेणे हल्ले झाले। त्यानंतर ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर ईडीचा छापा पडला आणि त्याच दिवशी टीएमसीमध्ये फूट पडून त्यांच्याच 60 आमदारांनी वेगळा गट स्थापन केला। वेगळ्या गटाला मान्यता मिळाल्यानंतर बंडखोर वृत्तब्रत बॅनर्जी यांनी आम्ही म्हणजेच तृणमूल काँग्रेस आहोत असा दावा केला। निवडणूक काळामध्ये एका सभेमध्ये ममता बॅनर्जी यांनी रहा तृणमूल तो फिर मिलेंगे असं म्हणत बंगाली लोकांना भावनिक साथ घातली होती। मात्र पराभवानंतर आता तृणमूल पक्ष सुद्धा ममता बॅनर्जींच्या हातून जातो की काय अशी चिन्ह पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये निर्माण झाली आहेत। धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, खुदा हाफेज, जय जोहर, इंशाल्लाह, जय बांग्ला, जय बांग्ला, जय बांग्ला। आबार देखा होबे, फिर मिलेंगे। राहे गुलशन
तो फूल खिलेंगे, और जो फूल खिलेंगे और रहा तृणमूल तो फिर मिलेंगे। अनेक अनेक धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।